करता करता परीक्षेचा शेवटचा दिवस येतो, पण आपण अभ्यासाला बसतो का? नाही. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपण काय करतो आहे याचा आपल्याला जोपर्यंत समतोल भेटत नाही, जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान भेटत नाही, तोपर्यंत आपण सक्सेस होणार नाही. बरोबर आहे की नाही? मग हे बघा, या ठिकाणी कर्ण, पांडव आणि कोण होता आणखी? कौरव. राईट. आता हे तिघांमध्येही एकाच्या कौरवांच्या पॅरेंटिंग मध्ये चूक झाली, बरोबर ना? ऍज अ पॅरेंट म्हणून त्यांच्याकडनं चूक झाली, म्हणून कौरवला सक्सेस नाही भेटलं. नंतर कर्णाला कशामुळे सक्सेस नाही भेटलं? स्वतःमुळे. का? की त्याला सतत विवेक बुद्धी त्याची जी होती ती त्याला जागृत करता नाही आली, त्याच्यावरती त्याला काम नाही करता आलं, त्यामुळे तो सक्सेस नाही झाला. आणि पांडवांनी नेहमी चांगल्या गोष्टींचं अनुकरण केलं, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःवरती विश्वास ठेवला. लक्षात घ्या, नेहमी काय पाहिजे? स्वतःवरती विश्वास पाहिजे. जोपर्यंत आपण स्वतःला सेल्फ स्टडी, काय म्हणतो आपण? सेल्फ स्टडी म्हणजे काय? सेल्फ स्टडी म्हणजे काय असतं मला सांगा? बरोबर, स्वतःचा अभ्यास करणं. सर्वात पहिले आपण काय आहोत, आपल्यामध्ये काय कमी आहे आणि आपण त्या सगळ्या आपले स्ट्रेंथ, विकनेसेस, बरोबर की नाही, याच्यावरती कसं ओव्हरकम करणार. बरोबर, यालाच काय म्हणतो आपण? सेल्फ स्टडी. पहिले स्वतःचा अभ्यास करा. आपण कुठपर्यंत झेप घेऊ शकतो आणि तिथपर्यंत झेप घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बरोबर? यासाठी आपल्याला सेल्फ स्टडी करणं, स्वतःचं आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला स्वामी विवेकानंद माहिती आहे? बरोबर. एक तुमच्यासारखा एक छोटासा मुलगा जातो स्वामी विवेकानंदांकडे. स्वामी विवेकानंदांना म्हणतो की स्वामीजी मी खूप अभ्यास करतो, पण मला काही मार्क्स म्हणजे असं मिळतच नाही पाहिजे तसे. स्वामीजी त्याला काहीच नाही, हसतात आणि एक घडा देतात. काय देतात? एक मातीचं मडकं देतात आणि त्याला सांगतात की जवळच्याच एका विहिरीतून एवढं मडकं भरून पाणी घेऊन ये. मुलगा जातो, विहिरीतनं पाणी शेणतो, घड्यामध्ये टाकतो. घड्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, अरे घड्याला असंख्य अशी छिद्रे आहेत. काय आहेत? असंख्य असे होल आहेत. पाणी थांबेल का त्याच्यामध्ये? थांबेल का? नाही. मग तो मुलगा काय करतो? तसंच पळत पळत जातो, पूर्ण ओलाचिंब होतो रस्त्यामध्ये, स्वामीजींकडे जातो. स्वामीजींना म्हणतो की स्वामीजी मी प्रयत्न खूप केला पाणी आणण्याचा, पण मी पाणी आणू शकलो नाही. का? की घड्याला असंख्य अशी छिद्रे आहेत. काय आहेत? बरोबर. मग स्वामीजी फक्त काय करतात? हसतात आणि त्याला सांगतात, तसंच तू जसं अभ्यासाला बसतोस ना, तुझ्या मनामध्ये असंख्य अशा गोष्टी चाललेल्या असतात है ना. आपल्या बॅक माइंडला बघा, भरपूर गोष्टींचा विचार आपण करत राहतो. मला मित्राशी खेळायला जायचंय, मला आज एक खायचं आहे, मला आज गिफ्ट पाहिजे, मला हे खेळणी खेळायची आहे, मला आज फिरायला जायचं आहे, मला बर्थडेला जायचं आहे. अशा असंख्य गोष्टी मुलांच्या मनामध्ये. मग त्यावेळेस तुम्ही 4 तास अभ्यास केला आणि 5 तास अभ्यास केला तर तो लागू पडेल का? राहील तुमच्या लक्षामध्ये? नाही राहणार. कसं होतंय ते? घड्यासारखं होतंय, असंख्य छिद्र असलेलं घडा, हो की नाही? की त्यात पाणी थांबेल का? नाही थांबणार. मग तुम्ही एनर्जी कशी